द मसाला मोमेंट्स चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस, तर मी ठरवलं काहीतरी स्पेशल बनवूया आज. तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची आपली रेसिपी आहे पुरी भाजी. त्यासाठी मी 3 बटाटे उकडून आणि थंड करून घेतलेत. आपल्याकडे आहे फाईन चॉप केलेला कांदा, फाईन चॉप केलेला टोमॅटो आणि थोडासा लसूण घेतलाय मी, कोथिंबीर, आणि यामध्ये आहे थोडीशी दालचिनी, वेलची आणि धने आणि थोडासा ब्लॅक पेपर. तर हे सगळे इंग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहेत. तर आपण सुरू करूयात. आता हे बटाटे आपण छानपैकी सोलून घेऊयात. तर आपल्याकडे हे 3 उकडलेले बटाटे आहेत. त्यापैकी आपल्याला एक बटाटा हा छानपैकी मॅश करून घ्यायचा आहे आणि बाकी 2 बटाटे आपल्याला चॉप करून घ्यायचे, कारण की हे मॅश केलेला बटाटा टाकल्यावर आपल्याला भाजी थोडीशी आणि छान घट्ट बनते. आपण यामध्ये थोडंसं तेल ऍड करून घेऊयात. आज गेस कर तुझ्या आवडतीचं जेवण. गेस काय करू, माझ्या समोर सगळी रेसिपी दिसली, काय गेस करू? तर मी बनवते पुरी भाजी. आणि आता आज तू इंटरफेअर करू नको. भाजी कशाची? पुरी भाजी असल्यास कसली भाजी असणार? वांग्याची भाजी. नाही, बटाट्याची भाजी. आता काय टाकते? ही मोहरी टाकते मी. तेल छान तापलंय, आता ही मोहरी ऍड केली आहे. तर यामध्ये आपण लसूण ऍड करूया. आता आपण यामध्ये ऍड करूयात कांदा. आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया आणि कांद्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचंय. आता यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले ते यामध्ये ऍड करायचे. तर आपला जो कांदा आहे आता छानपैकी गोल्डन ब्राऊन झालाय आणि खडा मसाला टाकलाय, त्याचा छान सुगंध पण येतोय, म्हणजे हे छानपैकी फ्राय झालेलं आहे. आता आपण यामध्ये थोडासा टोमॅटो ऍड करूयात. त्याला छान मिक्स करून घेऊयात. आता टोमॅटो आणि कांदा छानपैकी फ्राय झाले. तर आता आपण यामध्ये ऍड करूयात हळद, लाल तिखट, तुम्हाला तुमच्या स्पाइस नुसार तुम्ही ऍड करा, थोडासा कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला. तर मसाला पण आपला छानपैकी फ्राय झालेला आहे, बघा, बघू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये ऍड करूयात जो आपण बटाटा मॅश केलाय. छान आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात. बटाटा जास्त पण मॅश नाही करायचा आहे, थोडासाच. यामध्ये आपण आता छान चॉप केलेला बटाटा ऍड करूया. आता याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी ऍड करूयात, कारण की मला थोडीशी ग्रेव्ही वाली भाजी बनवायची म्हणून पाणी ऍड करते. याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. तुम्हाला किती प्रमाणात ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता. आता यामध्ये ऍड करूयात चवीनुसार मीठ. आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊयात. आणि बटाटे ऑलरेडी आपण उकडले आहेत, तर त्यामुळे त्याला खूप जास्त शिजवायची अशी गरज नाहीये. आणि 10 मिनिटं आपण याला असं गॅसवर ठेवून नंतर आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे.